हॅलो फ्रेंड्स, खूप सारे स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज पुन्हा एकदा आपण 2 टियरचाच केक पाहणार आहोत। काल सुद्धा आपण एक छान असा 2 टियरचा 4 किलोचा केक पाहिला होता। त्याच पद्धतीने आज सुद्धा 2 टियरचा केक आहे, पाइनएप्पल फ्लेवर आहे आणि केक आहे 1.5 किलोचा। तर कसा बनवायचा आहे काय हे पुढे जाऊन मी सांगणारच आहे। तर आता जे बेस आहेत ना, तर ते मी 7 इंच आणि 5 इंच अशा 2 टीनमध्ये बनवून घेतलेले आहेत। बेस बनवताना मी वापरलेला आहे व्हॅनिला प्रीमिक्स आणि त्यामध्ये पाइनएप्पल इसेन्स आणि थोडासा येलो कलर वापरलेला आहे। साधारणतः 1.5 किलो केक बनवण्यासाठी मी 3 कप प्रीमिक्स घेतलं, बॅटर बनवलं आणि 5 इंचाच्या टीनमध्ये आणि 7 इंचाच्या टीनमध्ये फिल करून घेतलं त्याच्या कॅपॅसिटीनुसार। छान असे बेस रेडी झालेले आहेत आणि ते बेस तुमच्या समोर आहेत, ते आपण कट केलेले आहेत। दोन्हीही बेसचे आपण 3-3 लेयर्स बनवलेले आहेत आणि एकमेकांच्या वरती अरेंज केलेले आहेत। फिलिंगला मी पाइनएप्पलचं क्रश वापरलेलं आहे। तुम्ही पाइनएप्पलचे जे पाइनएप्पल येतं त्याचे छोटे छोटे पीसेस सुद्धा इथे यूज करू शकता। पण हा पाइनएप्पलचा केक माझ्याकडे खूप चालतो। पाइनएप्पल आणि चॉकलेट हे दोन्हीही फ्लेवर्स माझ्याकडे खूप चालतात। जनरली सगळ्याच होम बेकर्सकडे हे 2 फ्लेवर खूप जास्त चालत असणार आहेत, ही माझी खात्री आहे। आणि जर तसं असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा तुमच्याकडे कोणते फ्लेवर जास्त चालतात। तर आता हा 7 इंचाच्या टीनमधला थोडासा हाईट झालेला आहे, हाईटेड झाला आहे। हा झाला 1 किलोचा आणि जो 5 इंचाच्या टीनमध्ये मी बनवला आहे ना, तो झाला आहे अर्धा किलोचा, म्हणजे दोन्ही मिळून आपला 1.5 किलोचा केक आहे। जो 1 किलोचा आहे तो मी बनवून फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवून दिला आणि त्यानंतर हा बनवण्यासाठी घेतला। तर हा सुद्धा आपण सेम त्याच पद्धतीने बनवणार आहोत। याला सुद्धा फिलिंगला मी पाइनएप्पलचं क्रशच वापरणार आहे। अगदी लेट ऑर्डर आली होती ही मला दुपारनंतर। कस्टमरला असं वाटतं की माझं दिवसभरच काम चालू असतं केकचं म्हटल्यावर कधीही ऑर्डर दिली तरी चालते। पण कसं होतं माहिती का, मी माझ्या शॉपचे केक आता खूप हीट आहे प्रचंड, त्याच्यामुळे क्रीम मेल्ट होते, त्याच्यामुळे मी शक्यतो सकाळ सकाळ केकचं काम उरकून घेत असते आणि बाकी मग डिझायनिंग वगैरे जर थोडंफार राहिलं तर दुपारपर्यंत पण माझं सगळं काम फिनिश होऊन जातं केकचं। कारण आता आपल्याला माहिती आहे केक बनवायचेच आहेत, मग कशाला दिवसभर झुलत बसा, म्हणून मग मी सकाळ सकाळ करून घेत असते। पण कस्टमर कधीही दुपारी ऐनवेळी फोन करतात आणि इतक्या किलोचा केक पाहिजे, त्यांना असं वाटतं की दिवसभर ह्यांचं काम चालूच आहे। हरकत काहीच नाही आहे, पण आपल्यालाच त्याच कामातून बाहेर पडल्याच्या नंतर पुन्हा तिथेच जायला कंटाळा येतो। पण आता आपलं पॅशनच ते आहे म्हटल्यावर करावेच लागतात। तर असो, हा सुद्धा आपण केलेला आहे। हा थोडासा टॉल केक झालेला आहे। हा आहे हाफ केजी आणि जो बनवून ठेवला तो 1 केजी, टोटल 1.5 किलोचा केक होता। कितीला सेल केला हे पुढे जाऊन सांगणारच आहे, त्याच्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे मग तुम्हाला किंमत कळेल। तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत नाही। मी कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा कोणकोणते टीन वापरले, मी टॉल टीन वापरलेत का नाही हे सगळं सांगितलं आहे, पण तुम्ही तो व्हिडिओ न बघताच कमेंट केल्या आणि कमेंटचं प्रत्येकाचा आन्सर देणं मला खरंच शक्य नसतं, कारण तुम्हाला तर माहिती आहे बिझी शेड्यूल असतं त्याच्यामुळे। हां, कमेंट मी सगळ्या वाचते, पण तिथल्या तिथे आन्सर देणं नाही होत, कधीकधी तेवढा वेळही नसतो। तर आता हा सुद्धा आपला हाफ केजीचा केक रेडी झाला आहे आणि ह्याला सुद्धा मी डीप फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवणार आहे। तर आता बघा हा सेट झालेला सुद्धा आहे। आपल्या बेसवरती थोडं मॉइश्चर आलेलं आहे, त्याच्यावरून तुम्हाला समजत असेल की केक थोडासा सेट झाला आहे। थोडासा सेट झाला होता, खूप जास्त झाला नव्हता। मला हा केक रेडी करून ठेवायचा होता थोडा सेट होण्यासाठी, जेणेकरून त्यांना लवकर न्यायचा होता। ऑर्डर साधारणतः 2:30-3ला ऑर्डर आली मला। मग मी बेस लावले, बेस होता करता 4 वाजले आणि 4ला मी केक करायला घेतला। 4ला मी क्रम कोट करून ठेवले आणि पुन्हा 5ला फायनल करायला घेतला। पण नशीब त्यांना केक अगदी 7:30-8ला पाहिजे होता, म्हणून मग ते पॉसिबल झालं। आणि आता उन्हाळ्यामुळे हे असे 2 टियरचे केक वगैरे करणं थोडंसं रिस्की आहे। करायला आपण करतो, पण कसं आहे की कस्टमरपर्यंत केक व्यवस्थित जाणं ही तितकीच जबाबदारी आहे। असं नाही की पैसे घेतले म्हणजे आपला विषय संपला। तर असो, माझ्याकडे पिंक कलरची क्रीम जी आहे ती थोडीशी शिल्लक होती, म्हणून या पद्धतीचे शेड द्यायचं मी ठरवलं केकला। आणि ॲक्च्युली त्यांचा पहिला फोन आला की आम्हाला रेनबो थीमचा केक पाहिजे, मी तुम्हाला पिक शेअर करतो, तर तसा केक करून द्या। मी म्हटलं ठीक आहे,
पण त्यांनी पिक शेअर केलाच नाही। मग मी माझ्या पद्धतीने बनवला। माझ्याकडे जे रेनबोचे टॉपर्स होते तेही बनवले, ऐनवेळी तेही लावले। ऐनवेळी काय करणार ना, कारण लेट ऑर्डर आली होती त्याच्यामुळे मग त्यांनीही मला पिक शेअर केला नाही। कदाचित त्यांनाही असं वाटलं असेल की आता लेट झाले म्हटल्यावर हे काय करणार आहेत म्हणून। तर आता हा वरचा जो अर्धा किलोचा होता त्याला सुद्धा मी छान अशी फिनिशिंग करून घेते। फिनिशिंग खूप छान करायची केकची। फिनिशिंग जर का छान केली ना केकला, तर केकचा लुक अगदीच छान दिसतो, तुम्हाला माहिती आहे। आणि मी बऱ्याच व्हिडिओजमधून सांगत असते की केकची फिनिशिंग तुम्ही छान करा। याला सुद्धा मी थोडीशी पिंक कलरचा शेड दिलेला आहे आणि छोटा पॅलेट नाईफ आहे तो फक्त टच केला आहे आणि टर्न टेबल फिरवत गेली आहे। खूप छान असा इफेक्ट आलेला आहे की जसा आपण स्क्रेपर करतो, स्क्रेप केल्यासारखा। आता हा केक जो आहे तो अलगदपणे आपल्याला दुसऱ्या केकवरती उचलून ठेवायचा आहे। केक जास्ती सेट नव्हते, पण असंही नाही की फारच सेट नव्हते, थोडे थोडे सेट होते, त्याच्यामुळे इतका काही फारसा फरक पडला नाही। आणि उरलेली पिंक कलरची क्रीम जी होती त्याने मी बॉर्डर तयार करून घेतली। पाइपिंग बॅगला थोडासा कट दिला आहे, फक्त कुठलंही नोझल वापरलं नाही। आणि वरच्या साईडने इफेक्ट राहिला होता तो सुद्धा मी देऊन घेतला। आणि आता माझ्याकडे आहेत हे रेनबोचे रेडीमेड टॉपर्स। म्हटलं चला, मुलगी म्हणतच होती, त्यांच्या मुलीचा बर्थडे होता, पुढे जाऊन नावसुद्धा टाकलेलं आहे। मुलगी म्हणतच होती की रेनबोचा केक पाहिजे, तर म्हटलं चला हे टॉपर्स मी शोधले आणि लकीली माझ्याकडे ते मिळाले। रेनबोही आहे त्यामध्ये आणि काय म्हणतो आपण ह्याला, मला आता नाव आठवत नाही व्हॉइस ओव्हरच्या वेळी, तर इट्स ओके, तुम्हाला माहिती आहे आणि मलाही माहिती आहे पण मला आठवत नाही। हां, युनिकॉर्नसुद्धा आहे। तर हे मी सगळं या केकवरती अरेंज केलं, थोडेसे गोल्डन बॉल्स स्प्रेड केले आणि नंदिनी असं केकचं मुलीचं नाव लिहून घेतलं। आणि हिच्यासाठी आणखीसुद्धा एक केक गेला होता माझ्याकडनं, व्हॅनिला फ्लेवरचा हाफ केजीचा। तर या पद्धतीचा केक रेडी झालेला आहे फायनली। आणि तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका। केकचे मी पैसे घेतलेले आहेत 1.5 किलोचे 900 रुपये आणि थीम वगैरे पकडून 1000 रुपये मी केकचे घेतले आहेत। केक कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका। नंदिनी नाव जे आहे ते मी चॉकलेट जेलने टाकलेलं आहे, पुन्हा तुमच्या कमेंट्स येतील। तर पॅकिंगला 2 बॉक्स घ्यायचे, ते एकमेकांच्या समोर ठेवायचे आणि मग या पद्धतीने बघा जसं मी दाखवलं आहे, एक साईड पूर्ण ओपन करून घ्यायची, एक पूर्ण बंद करून घ्यायची आणि त्यानंतर अलगदपणे जी ओपन साईड आहे त्या साईडने आपल्याला केक आतमध्ये अलगद ठेवायचा आहे आणि पुन्हा साईड लॉक करून घ्यायच्या आहेत। आणि मग आपण या पद्धतीच्या 2 जे साईडचे फ्लॅप राहिलेत ते एकमेकांना जॉईन करायचे आहेत आणि सेलो टेपने सिक्युअर केक करून घ्यायचा आहे। एकदम सोपी पद्धत आहे। 1 किलोचा जर बेस वापरला तर 1 किलोचे 2 बॉक्स वापरायचे, 1.5चा वापरला तर 1.5चे वापरायचे। कितीही टॉल केक असो, हायटेड असो, कसाही असो, काहीही होत नाही, अगदी सेफली केक कस्टमरपर्यंत पोहोचतो कट करण्यासाठी। असो, साईडने 2 पेपर लावून घेतलेत मी, माझ्याकडे नोटबुकचे जे पेजेस असतात मुलांचे लिहिलेले, तर ते मी ठेवत असते या साठी यूज करण्यासाठी। आणि बघा साईडने एक नाईफसुद्धा आपण लावून देणार आहोत आणि या पद्धतीने केक रेडी झाला आहे। नक्कीच केक तुम्हाला आवडला असेल, आवडला तर एक लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूयात अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।